हॅलो हॅलो मन्या, काय झालं? म्हणून आपल्या गावाची चोरी झाली होती ना, तो चोर पकडला गेला. आता सगळं नीट होईल बघ. आई मी काय सांगते ते नीट आहे. आता यापुढे काही दिवस प्लीज मला कॉल नको करू. काय मनू मनू बाळा, असं का बोलतेस तू? ठेवते मी. हॅलो मनू, अहो ऐका ना. काय झालं? एवढी घाबरलेली काय असतो? मला काही सुचतच नाहीये. अगं आरती, काय झालं? मला कळत नाहीये मी जे ऐकलं ते खरं आहे का खोटं. आरती मला नीट सांग, नेमकं काय झालंय ते? चोर पकडले गेले हे सांगायला मी मनूला फोन केला होता. मग तिने फोन उचलला ना? हो उचलला ना. बरं तू तिला विचारलंस ना की ती न सांगता का निघून गेली? काय बोलली का ती? हो मी तिला विचारलं, पण ती माझ्या कुठल्याही प्रश्नांचं उत्तरच द्यायला तयार नाहीये. हो तिने मला सांगितलं पुढले काही दिवस मला फोन करू नकोस. काय? हो असं म्हणाली ती? हो. असं कसं बोलू शकते ती? मला तेच कळत नाहीये, असं का वागते आपली मनू? आपलं काही चुकतंय का? हो हे बघ, तू शांत हो. तिचा काहीतरी गैरसमज झाला असेल. गैरसमज झाला असेल तर तो दूर नको का करायला? ती टेन्शन मध्ये असेल किंवा तिला बोलता येत नसेल. ती खूप परक्यासारखी बोलली हो माझ्याशी. मी तिची समजूत काढायचा प्रयत्न केला तर तुम्ही फोन ठेवून दिला. तिला नक्की काहीतरी झालंय आणि ती आपल्याला सांगू शकत नाहीये. मी तिच्याशी बोलल्याशिवाय नाही राहू शकत. तुम्ही बोला ना तिच्याशी. तुम्ही फोन करा तिला आणि तिला विचारा काय वेडेपणा. आरती, ती म्हणाली ना फोन नका करू म्हणून, मग आपण कसं फोन करणार? मग आपण काय करायचं? शांत बसायचं का? तिला विचारायला नको असं का बोलली ते? शांत हो. सगळं ठीक होईल. गेल्या काही दिवसात आपल्यामुळे तिची खूप दगदग झाली आहे. खूप मनस्ताप झालाय तिला. आपण तिला थोडा वेळ देऊया. मला खूप काळजी वाटते तिची. अरे ती काळजी मला सुद्धा वाटते, पण तू काळजी करू नको. होईल, सगळं व्यवस्थित होईल. बोला. तुम्ही कामात आहात? बोलू शकतो, बोला. तुम्हाला एक सांगायचं होतं. तुम्ही रडताय का म्हणून? अहो नाही. मग आवाज असा काय येतोय तुमचा? कुठे काय? ठीक आहे, सांगा काय सांगायचं होतं. एक चांगली बातमी द्यायची होती. बोला ना. मंदिरात ज्याने चोरी केलेली ना, तो चोर सापडला आणि सगळे दागिने पण सापडले. कोणीतरी उगाच बाबांना अडकवायचा प्रयत्न करत होता. उगाच आपल्या सगळ्यांना किती त्रास झाला ना राजवीर या सगळ्याचा. तुम्हाला कोणी सांगितलं की चोर पकडला गेलाय? आता मग अशी आईचा फोन. बोला ना, थांबलात का? नाही, काही नाही. खोटं बोलू नका म्हणा. तुम्हाला तुमच्या आईचा फोन आला आणि उचललात ना तुम्ही? तुमच्याशी बोलतोय मी, फोन उचललात ना तुम्ही? राजवीर आईने हेच सांगायला फोन केला होता की चोर सापडला, म्हणून मी बोलले तिच्याशी. फोन का उचललात म्हणवा? राजवीर मी फोन का उचलला? राजवीर राजवीर पाणी नकोय मला.
मी कॉफी आणू तुमच्यासाठी? मागितली मी. नाही पण तुम्हाला नेहमी लागते ना ऑफिसमधून आल्यानंतर म्हणून. राजवीर ऐका ना, तुम्ही खूप दमलेले दिसताय. तुम्ही बसा, मी पटकन कॉफी आणते. तुम्हाला एक गोष्ट सारखी सारखी का सांगावी लागते मला सांगा. नकोय मला कॉफी. राजवीर तुम्ही प्लीज चिडू नका. नाही, मी ठरवलंय इथून पुढे तुम्हाला काहीच बोलायचं नाही. कारण माझ्या बोलण्याचा तुम्हाला काही फरक पडत नाही, काही वाटत नाही. मग मी कशाला माझी एनर्जी घालू? असं का बोलताय तुम्ही? तुम्हाला चांगलंच माहिती मी असं का बोलतो. का तुम्ही तुमच्या आईबरोबर फोनवर बोलला? मी सांगितलं होतं ना फोनवर नाही बोलायचं. राजवीर माझा नाईलाज झाला. पण तुम्ही मला दिलेला शब्द मोडला, त्याचं काय म्हणवा? असं नाहीये राजवीर. तसंच आहे म्हणवा. चूक मान्य करा तुमची. तुम्ही प्लीज नका ना चिडचिड करू. प्लीज शांत व्हा. कसा शांत हो बनवा मी? कितीतरी वेळा आपलं बोलणं झालंय, तुम्हाला का कळत नाही मला सांगा. मी पूर्ण प्रयत्न केला. खरंच मला माझा शब्द नव्हता मोडायचा. मग का उचलला फोन आईचा? बाबा निर्दोष आहेत हे सिद्ध झालं. गावातल्या देवीच्या मंदिरात ज्यांनी चोरी केली होती तो सापडला, म्हणून आईने फोन केला होता. पण मनवा, नाही बोलायचं म्हणजे नाही बोलायचं. फोनवर बोलून खूप चूक केली आहे मनवा तुम्ही. उद्या असंच भेटून याल तुम्ही त्यांना. राजवीर मी तुम्हाला सांगितलं ना, माझा नाईलाज होता. नाईलाज वगैरे काही नाही मनवा. तुम्हाला माझं ऐकायचं नव्हतं हे सांगा ना. तुम्ही उगाच गैरसमज करून घेताय. मी तुम्हाला विचारलं होतं ना, मी एकदा आईशी बोलू का? तुम्ही काहीच उत्तर नाही दिलं. नाही, तुम्हालाच कळलं पाहिजे ना मनवा. एखाद्या गोष्टीला माझा नकार आहे, मग पुन्हा पुन्हा मला विचारण्याची काय गरज आहे? कारण मी त्या दिवशी घरी काहीच न सांगता निघून आले होते. आई बाबांशी नीट बोलले सुद्धा नव्हते. काय वाटलं असेल त्यांना? नाही, तुम्हाला त्यांच्याच वाटण्याचा फरक पडतो. मला काय वाटतं ते मॅटर नाही करत तुम्हाला. मला काय वाटत असेल याचा विचार कधी नाही करत तुम्ही. राजवीर असं नाहीये. त्या दिवशी मी न सांगता निघाले, म्हणून नाईलाजाने मला आईचा फोन उचलावा लागला. आणि मी फोन ठेवताना आईला हे सुद्धा म्हणाले की यापुढे मला कधीच कॉल नको करू. आता मी एकदा आईला सांगितलंय म्हटल्यावर ती पुन्हा फोन नाही करणार. तुम्ही प्लीज विश्वास ठेवा माझ्यावर. मी तुम्हाला दिलेला शब्द कधीच नाही मोडणार, काही झालं तरी नाही. आज मी फक्त तुमचा शब्द जपण्यासाठी आईचं मन मोडलंय. हो, पण ते माझ्यामुळे नाही झालंय मनवा. तुमच्या घरच्यांमुळे ही वेळ आली आहे तुमच्यावर. त्यामुळे तुम्हाला कोणाचं मन मोडावं लागत असेल ना, तरी मला फरक पडत नाही त्याने. आई, आलो ग मी. काय बाबा, कसे आहात? मी कसा दिसतोय? लुकिंग सुपर. नितीश, एक आनंदाची बातमी द्यायची आहे तुला. काय सांगतेस? मग सांग ना पटकन. देवीचे दागिने चोरणारा चोर सापडला. काय? कधी आणि कोणी सांगितलं तुम्हाला? तुकाराम मला आता सांगाल. त्यांनी दिली बात. आणि जे सगळे दागिने चोरीला गेले होते ना, ते सुद्धा सगळे मिळाले. कमाल न्यूज आहे. आता बघू ते ट्रस्टी काय म्हणतात. नितीश, खरं सांगू का, मला खूप बरं वाटतंय. म्हणजे ओझं हलकं झाल्यासारखं वाटतंय रे. तू ताईला कळवलंस का? हो, कळवलं ना. तिला सुद्धा खूप आनंद झाला. बाबा, आता एक गोष्ट होऊ शकते. काय रे? तुमच्यावर ज्यांनी खोटे आरोप केलेत त्यांच्यावर आपण मानहानीचा दावा लावू शकतो. मानहानीचा दावा करण्या इतकं काही झालेलं नाही. बाबा, असं कसं म्हणतात? आपण काय नुसतं गप्प बसून राहायचं का? आता तर आपल्याकडे पुरावे सुद्धा आहेत. नाही, मला हे योग्य वाटत नाही नितीश. बाबा, असं कसं? त्यांना शिक्षा नको का मिळायला? तुमच्यावर त्यांनी नको ते आरोप केलेत. मला असं वाटतं हा विषय नको वाढवायला. ट्रस्टी आणि मंदिरातल्या इतर लोकांवर आपण दावा ठोकूच शकतो. नाही, तुझं बरोबर आहे नितीश, पण आता या सगळ्या गोष्टींमध्ये आपण नको अडकायला. का बाबा? आपण त्यांना असं सहज का सोडून द्यायचं, आपला काही दोष नसताना? नितीश, या सोप्या वाटेने जाणं सहज शक्य आहे, पण याचे परिणाम चांगले नाही तर वाईटच होणार आहे.
काही होणार नाही बाबा. आपण जर असं वागलो तर याचा अर्थ असा होतो की आपण हार मानली. तू म्हणतोयस ना, ते मी सहज करू शकतो, पण मी नाही करणार. बाबा एकदा विचार करून बघा, म्हणजे पुन्हा असं काही करायची त्यांची हिंमत होणार नाही. नको नितीश, जे झालं ते झालं, बस आता. नमस्कार साहेब. नमस्कार. या ना, आत या. साहेब, चोर सापडला, दागिनेही मिळाले. हो, ऐकून आनंद झाला. साहेब, जरा बोलायचं होतं. बोला ना, काय झालं? मला तुमची माफी मागायची होती. तुमच्यावर चोरीचे खोटे आरोप झाले, माफ करा आम्हाला. हो जाधव काका, एवढं सगळं झाल्यावर बाबा तुम्हाला माफ करतील असं वाटलं तरी कसं तुम्हाला? नितीश, शांत हो. नाही बाबा, मी शांत नाही बसू शकत. नितीश, साहेब, झालं ते झालं, माफ करा आम्हाला. माफी मागायची काय आवश्यकता नाही. कर्नल साहेब, तुम्ही खूप मोठ्या मनाचे आहात. मी सांगितलं ना, खरंच जे झालं ते झालं. तुम्ही मनाला लावून घेऊ नका. तुम्हाला तुमची चूक कळली हेच खूप आहे. खरंच माफी मागायची काही गरज नाही. धन्यवाद साहेब, निघतो मी. या. बाबा, बाबा तुम्ही हे काय? नितीश, मनवा, हा माई. काय झालं मनवा? नाही, काही नाही. ठीक आहे ना सगळं? हो. कसला विचार करतेस का? नाही माई. तू कितीही नाही म्हणालीस तरी तुझा चेहराच सांगतोय तसं. नाही, खरंच काही नाही तसं. मनवा, तुझं काहीतरी बिनसलंय आणि तू मला सांगत नाहीयेस. असं काय करता माई? तसं काही असतं तर मी सांगितलं असतं ना. मग चेहरा का पडलाय तुझा? कुठे काय, खरंच तसं काही नाहीये. तुझे बाबा घरी आले ना, मग कसलं टेन्शन घेतेस तू? हो, खरंच सगळं टेन्शन कमी झालंय. बाबा आले आणि आता तर चोर पण सापडला. बघ, देवाच्या कृपेने सगळं ठीक झालं. मी म्हटलं नव्हतं का? बाबांची खूप काळजी वाटत होती, पण आता सगळं ठीक होईल. पण मग तरी तू उदास का आहेस? माई, खरंच तसं काही नाहीये. बरं ठीक आहे, पण मला सांग, तू तिकडून निघून आलीस तेव्हा घरी न सांगता निघून आलीस का? तू इथे आल्यावर घरच्यांचे फोन उचलत नाहीयेस, याचा काय अर्थ घ्यायचा मी? नाही, असं काही नाहीये, सगळं ठीक आहे. मग तू त्यांचे फोन का नाही उचलतेस? आला होता, आईचा फोन आला होता. माझं बोलणं झालं तिच्याशी. काय म्हणाले त्या? काही नाही. काही नाही म्हणजे काही विशेष नाही. असं चोर सापडला ना, ते सांगायला फोन केलेला. हो, पण आईशी नीट बोललीस ना? बरं बाई, तुम्ही बसा,
मी जेवणाची तयारी करते. अगं मनवा, माई, जेवायला उशीर होईल, मी तयारी करते. झोपायचंय मला, लाईट बंद करणार आहे मी. चल. राजवीर, एक मिनिट प्लीज, नका ना चिडू. मी खरंच नाही बोलणार यापुढे घरच्यांशी. या विषयावर ऑलरेडी बोलणं झालंय. मला नाही वाटत आता बोलून काही उपयोग आहे. राजवीर, तुम्ही असं मनात राग धरून बसला तर कसं चालेल सांगा मला. ते माझं मी बघेन. राजवीर, मी सॉरी म्हणते ना तुम्हाला, प्लीज मला माफ करा. हे माफ करून काही फरक पडेल असं वाटत नाही मला. ऑफकोर्स फरक पडतो. तुमच्या प्रत्येक छोट्या गोष्टीचा मला फरक पडतो. आणि तुम्ही असे अपसेट राहिला तर मला नाही आवडत. तुम्हाला माहिती आहे ना. आय एम रिअली व्हेरी सॉरी राजवीर. झोप उडाली वाटतं तुमची. म्हणजे राजवीरनी झोप उडवलेली दिसते तुमची. तसंच काहीच समज. आता अजून किती विश्वास ठेवणार आहे मी तुमच्यावर. रंजू, माझं डोकं फिरवू नकोस. तुला झोप आली असेल तर झोप, मला टोमणे मारू नकोस. झालं, सगळ्याचा राग तुम्ही माझ्यावरच काढा. हा, काय करू? मला शांतपणे विचार करायला देत नाहीयेस तू. आता कसला विचार करताय तुम्ही? टार्गेट बदलण्याचा. म्हणजे आतापर्यंत आपण मनवा आणि राजवीर वरती वॉच ठेवत होतो, ज्याचा काही फायदा नाही. जे काय काय कळलं नाही मला. म्हणजे राजवीर आणि मनवा हे आजवर आपल्यासाठी टार्गेट. माझ्या डोक्यात काहीतरी वेगळं चाललंय. वेगळं म्हणजे? मनवाचे बाबा उत्तम प्यादे आहेत आपल्यासाठी. त्यांनी काय होणार आहे? मनवा आणि राजवीर यांच्याही पेक्षा बाबा हे एक उत्तम हत्यार आहे. आणि ते हत्यार वापरून मनवा आणि राजवीर दोघांवरती वार करू शकतो. काय बडबडताय तुम्ही? नीट सांगा ना जरा. मला असं वाटतं की बाबांच्या मनात राजवीर बद्दल संशय निर्माण करायचा. कसला संशय? हेच की मनवाच्या बाबांना राजवीरची खरी बाजू सांगायची. आपल्याला थोडंफार यश मिळालंच आहे, पण तो संशय अजून वाढवायचा. आणि सक्सेसफुल झालोच तर त्या संशयाला हवा द्यायची. पण मनवाचे बाबा आपल्यावर विश्वास ठेवतील का? राजवीरच्या एखाद्या कारस्थानाचा पुरावा आम्ही मनवाच्या बाबांना दिला तर विचार कर काय होईल. हो, हे डोक्यातच आलं नाही माझ्या. आणि असा पुरावा जर मनवाच्या बाबांच्या हातात पडलाच तर ते गप्प राहणार नाही. ते खरं खोटं करायचा प्रयत्न करतील. आणि त्यातूनच त्यांच्यात भांडण लागेल. हो ना? अगदी बरोबर. अहो, पण हे तुम्हाला आधी का नाही सुचलं? आत्ता सुचलंय ना, बस झालं तर मग. कर्नल साहेब, तुमच्या जावयाची पंचारती उतरवायला तयार राहा. राजवीर, खरंच परत असं नाही होणार. ठीक आहे, तुम्ही नका टेन्शन घेऊ. तुम्ही माफ केलत मला. आईंशी बोलून रिलॅक्स वाटतंय तुम्हाला? सांगा ना, आईंशी बोलून रिलॅक्स वाटतंय का? चिडणार नाही मी. बोला. हो. झालं समाधान त्यांच्याशी बोलून? तुमच्याशी बोलतोय ना मी. माझ्याकडे बघा ना. काय बोलणं झालं? काय म्हणाले आई? आई ओरडत होती मला. कशाला? मी न सांगताच निघाले ना. मग तुम्ही काय सांगितलं? काही नाही, मी
मी उत्तर देणंच टाळलं. खरंच? हो, का? तुमच्यासाठी. तुम्हाला शब्द दिला होता ना मी. मग काय म्हणाले आई? मग मीच आईला म्हणाले की यापुढे मला कधीच फोन करू नको, आणि मी फोन ठेवून दिला. नंतर मलाच काही बोलवलं नाही. त्यांचा फोन नाही आला परत? मग मी तुम्हाला कॉल केला असो, आणि मग फोन सायलेंटवर करून बाजूला ठेवून दिला. आईंना काय वाटलं असेल याचा विचार केला तुम्ही? तुम्हाला काय वाटत असेल हेच चालू होतं माझ्या डोक्यात, त्यामुळे बाकी कुठला विचारच नाही आला. माझ्या वागण्याचा खूप राग येत असेल ना तुम्हाला? खरं सांगा, येतो ना राग? नाही, राग नाही येत. प्रश्न पडतो. कसला? लग्नानंतर तसंही मुलीचा माहेरच्यांशी फार काही कॉन्टॅक्ट राहत नाही, आणि माझाही आधी इतका नाही राहिलाय. मग तरी तुम्ही असं का सांगताय? आपल्यासाठी. आता तुम्हाला एवढंच सांगेन मी, आपलं नातं शेवटपर्यंत टिकावं असं जर वाटत असेल ना तुम्हाला, तर मी जो डिसिजन घेतलाय त्यावर विश्वास ठेवा. ठेवाल ना? हो. गुड. झोपायचं नाही का? झोपायचं.